राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाबाबत आमच्या पक्षात सध्या चर्चा नाही। विलिनीकरणाबाबतचा संपूर्ण निर्णय हा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार घेतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे। पवार साहेबांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांनी जुना दावा आज परत तो रिपीट झालाय मीडियावर। त्यांनी तशी एक मुलाखत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुखपत्रात दिली होती। पण मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की विलिनीकरणासंदर्भात सध्या तरी आमच्या पक्षात कुठलीही चर्चा नाही। हा अंतिम निर्णय अजितदादा घेणार होते। 12 तारखेला त्याबाबत अधिकृत घोषणा करणार होते असं त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी सांगितलं। आमच्या पर्यंत ते काही आलं नाही आणि अर्थातच आता विलिनीकरणाच्या चर्चेला सुरुवात कोणी केली तर अजितदादांचा अंत्यविधी सुरू असताना आणि तो आटोपल्यानंतर त्या पक्षाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी पहिल्यांदा विलिनीकरणावर चर्चा केली की दोन्ही पक्ष एकत्र आले तर ती खरी श्रद्धांजली असेल आणि त्यानंतर या चर्चेला पेव फुटत गेलं ते कालपर्यंत। पण आता शशिकांत शिंदे साहेबांनी स्वतः त्यावर पडदा टाकलाय आणि ह्या विलिनीकरणाच्या संदर्भात जर भविष्यात काही निर्णय घ्यायचा असेल तर गटनेतेपदी जशी सुनेत्रा वहिनींची निवड एकमतानं सर्वानुमते केलेली आहे आमदारांनी, तसेच त्या राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात असं दुसऱ्या पत्रावर पण आम्ही सह्या केल्यात। त्यामुळे त्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर ह्याबाबत त्या विलिनीकरणाबाबत अधिक बोलतील। माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता त्याबाबत अधिक बोलू शकत नाही। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।